नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी.इन न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, बोपोडीतील सर्वपल्ली राधाकृष्ण शाळा या शाळेमधील 1999-2000 या बॅचचा आज माजी विद्यार्थी मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। या मेळाव्यासाठी त्या बॅचमधले इयत्ता 10वी अ ब क ड या चारही तुकड्यांमधले विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत। या मेळाव्याला आता सुरुवात होत आहे। जाऊयात आपण या मेळाव्यामध्ये। श्रीमन महागणाधिपतये नमः। श्री गुरु मनापासून स्वागत आहे, मनपूर्वक आभार आहे की त्यांनी आपल्या वेळेचा वेळ काढून तुम्ही आला। तसेच माझे गुरुजन वर्ग, प्रत्यक्ष म्हणजे काय की आज जेव्हा एंटर करत होतो प्रत्येकाला तो क्षण आठवत होता आणि बसल्यानंतर प्रत्येकाला तेही आठवते कधी काय झालं तर, त्यामुळे शांतता काही कुठं होत नव्हती। पण आपलं मन आजही त्या विद्यार्थीपणात आहे, त्याच्यामुळे आज सगळ्यांना कुतूहल आहे की कुणाशी किती बोलू, काय बोलू, कसं बोलू आणि प्रत्येक आठवणीला उजाळा आल्यामुळे प्रत्येकाचा आनंद मला खूप 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 छान वाटते पाहताना। त्यांची पण खंत वाटली मला। आपले मित्र मैत्रिणी जे आपल्या सोबत होते आज ते नाहीये, हे सुद्धा खूप दुःखाचं गोष्ट आहे। तर प्लीज सगळ्यांनी 2 मिनिटं उठा, आपल्या आठवणी आपल्या सोबत आहे, हेच आपल्यासाठी खूप आहे। आणि तर चला आपण आपल्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देऊयात आणि त्याची सुरुवात ही आमच्याकडून छोटीशी भेट आठवण। आपल्या सर्वांचा मी फार फार आभारी आहे। माझ्यासारख्या एक जो शिपाई होता त्या शाळेमध्ये, तसा माझ्या भावना होता। शिपाई असणाऱ्या व्यक्तीला तुम्ही आजपर्यंत विसरला नाही, म्हणजे त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचा खूप खूप आभारी आहे। आणि माझ्यासारख्याला त्या ठिकाणी बोलवले तुम्ही, आणि मी तुमचं एवढं महत्वाचं काम होतं। पुणे महापालिकेच्या एका केसच्या संदर्भात मला मुंबईला जायचं होतं। मी सकाळी पहाटे 6ला जाणार होतो, अचानकपणे ठरलं होतं, परंतु मी थोडंसं ते लांबवलं आणि तुमच्यासाठी मी या ठिकाणी आलो। नमस्कार, मी सोमनाथ बनकर, उपायुक्त पुणे महानगरपालिका। आज डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण प्रशालेच्या इयत्ता 10वीची माजी विद्यार्थ्यांची 1999 आणि 2000ची जी बॅच आहे त्यांचा माजी विद्यार्थी मेळावा आज रविवार दिनांक 17 ऑगस्ट 2025 रोजी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण प्रशाला या ठिकाणी साजरा होत आहे। या कार्यक्रमाकरता मी स्वतः इथे उपस्थित असून माझ्याबरोबर माझा शिक्षक वर्ग आणि शिक्षकेतर वर्ग असा उपस्थित असून माझी विद्यार्थी बहुसंख्य वर्गाने इथं उपस्थित आहेत। तरी या कार्यक्रमासाठी त्यांनी मला या ठिकाणी बोलवलं, मी त्यांचा फार फार आभारी आहे। या कार्यक्रमाला आल्यानंतर मागील पूर्णपणे जेव्हापासून मी या शाळेमध्ये शिपाई या पदावरती कामाला आलो तेव्हापासूनच्या सगळ्या आठवणी आणि सर्व क्षण मला ह्या ठिकाणी म्हणजे उजाळा मिळाला आहे। त्याबद्दल असेच कार्यक्रम प्रत्येक वेळेला ह्यांनी करावेत असं मी यांना शुभेच्छा देतो। आणि ह्यांनी मला या कार्यक्रमाला बोलवलं आहे त्याबद्दल मी त्यांचा फार फार आभारी आहे।
शकतो, जसं की लग्न असेल, कुणाचा वाढदिवस असेल किंवा एकत्र भेटतोय ते कशासाठी, तर गेट टुगेदरसाठी, स्नेह संमेलन असेल. तर मला असं वाटतंय की जेव्हा हा ग्रुप तयार केला, वैशालीने विद्यार्थीगण, आज मला तुमच्या या कार्यक्रमामध्ये येण्याचा चान्स मिळाला. खूप छान वाटलं. 10 वर्षानंतरची तुमची ही बॅच आहे. आमचा आणि तुमचा 10 वर्षाचा गॅप आहे आणि तुम्ही 25 वर्षानंतर पुन्हा एकत्र आलेला आहात. खूप छान फिलिंग्स असतात ते जेव्हा आपण बालपणाच्या वर्ग मित्र मैत्रिणी भेटतो आणि त्या अवस्थेमध्ये आपण जातो. छान आम्हाला वाटतं. आणि इतक्या वर्षामध्ये काही अशीही मुलं मैत्रिणी होत्या, लक्षात नाही येत आता, ओळख नाही पटत आहे. पण आपले शिक्षक जे आहेत आजही तसेच आहेत. स्पेशली तुम्ही जर पाहिलं, आपले तनसाळे मॅडम आणि करणे मॅडम बिलकुल बदलले नाही. ऍज अ एक पूर्ण एक आहेत त्या वाघ सर सुद्धा आहेत, सरोदे सर देखील आहेत, तसेच आहेत ते. आणि त्यांची नेचरही बदललेली नाहीये. आणि खूप मला म्हणजे जेव्हा वंदे मातरमला उच्च स्वर असायचे तेव्हा फक्त मी कीर्तीला सांगायचे की तू म्हण, म्हणजे बेसूर होणार नाही. आणखी बोपडीचं एक क्रेडिट म्हणजे आपल्या शाळेने संपूर्ण शाळेचं एक गाणं बसवलं होतं, समूह गीत. सगळी शाळेच्या मुलांनी ते म्हणलेलं होतं. आणि त्यावेळी मला वाटतं अगरवाल नावाचे कमिशनर होते, ते आपल्या शाळेत आलेले होते आणि त्यांनी ते इतकं अप्रिशिएट केलेलं होतं की त्यांनी सगळ्या शाळांना सूचना दिली की जसं बोपोडी हायस्कूलनी गाणं बसवलंय तसं तुम्ही बसवा, सगळ्या मुलांनी म्हणलं पाहिजे. विद्यार्थ्यांनी आयोजन केला हा जो गेट टुगेदरचा कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व माझे ज्येष्ठ सहकारी शिक्षक वृंद, शिक्षकेतर आणि 1999-2000 बॅचचे सर्व या ठिकाणी विद्यार्थी, सर्वप्रथम ज्यांनी हा ग्रुप तयार केला, सगळ्यांना या धकाधकीच्या जीवनामध्ये एकत्र आणलं, खरं ते कौतुकास्पद आहे. एक गोष्ट, एक वर्ग होता, तुकडी नाही सांगत, पुन्हा क्वालिफिकेशनचा किंवा तिसरा बॅक बेंचर खुशालचंद, वाद घालणं, मारामाऱ्या करणं, भांडणं करणं, मस्ती करणं. 10वीची परीक्षा झाली, अपेक्षेप्रमाणे त्या ठिकाणी जो हुशार विद्यार्थी होता त्याला 85% मार्क मिळाले. तो सायन्सला गेला, 11वी-12वी सायन्स केलं त्याने. त्याच्यानंतर त्याने इंजिनिअरिंग केलं आणि इंजिनिअरिंग केल्यानंतर तो इंजिनियर झाला आणि इंजिनियर होऊन तो पुणे जिल्हा परिषदेमध्ये इंजिनियर म्हणून रुजू झाला. 2 नंबरचा विद्यार्थी होता, 60-65 वाला. तो एवढा काय ऍव्हरेज मध्ये होता. तो 10वीची परीक्षा पास झाला, काहीतरी 55-60% मार्क मिळाले त्याला. त्याने आपली आर्ट्स साईड निवडली, ग्रॅज्युएट झाला. कोणीतरी सल्ला दिला की तू स्पर्धा परीक्षा त्या ठिकाणी दे. त्याने स्पर्धा परीक्षा दिली, MPSC पास झाला. बघा, MPSC पास झाला, तो CEO झाला, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, मुख्य कार्यकारी अधिकारी. आणि तोही गेला पुणे जिल्हा परिषदेमध्ये. आता 3 नंबरचा विद्यार्थी हा उडान टप्पू. आम्ही ते सांगितलं मगाशी, हा राजकारणात उतरला, कॉर्पोरेटर झाला. कॉर्पोरेटरवर थांबला नाही तो. बघा, त्याचे स्थान चमकले, तो महापौर झाला. नंतर तो त्या ठिकाणी त्याला आमदारकीची संधी मिळाली आणि आमदारकीवर थांबली नाही गंमत, तो मंत्री झाला आणि मंत्री होऊन तो पुण्याचा पालकमंत्री झाला.
विचार करा, तो जेव्हा पुणे जिल्हा परिषदेमध्ये गेला तेव्हा त्याला सॅल्यूट मारणारा कोण होता? सीईओ होता. आणि सीईओ ला सॅल्यूट मारणारा कोण होता? इंजिनियर होता. गुणवत्ता शेवटी स्किल महत्वाच्या टप्प्यावर आलेले आहेत आयुष्याच्या. हा वसंत ऋतू सारखा तुमचा टप्पा आहे आणि याच्यात तुम्हाला भरपूर अजून कारकीर्द मुलांच्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत. तर ह्या टप्प्यामध्ये तुम्ही जेव्हा तुमचा प्रवास चालू आहे तर तेव्हा काय काय राहिलं याचा विचार करा. प्राचीन काळी बघा एक आठवडा बाजार असायचा आमच्या गावाकडे पूर्वी, आताही आहे. आणि जेव्हा उशीर झाला तेव्हा एखादी व्यक्ती घाई काय काय राहिलं आणि तेव्हा बाजार संपून जायचा आणि तो परत यायचा. तसं आपलं व्हायला नको, कारण जीवनात अजून तुम्हाला परत काही करायचं आहे, कर्तृत्व करायचं आहे आणि याप्रमाणे तुम्हाला जीवनात रंग भरायचा आहे. अजून काही रंग भरलेला आहे पण अजून भरायचा आहे. तर विद्यार्थी मित्र असे तुमच्यासारखे बरेच विद्यार्थी भेटतात सांगलीला, पिंपळी गुरुला, अमित पसरणीकर उद्योजक आहेत. ज्या शाळेत शिकलो ती शाळा 4थी पर्यंत होती. माझ्या गावात आजही पोस्ट ऑफिस नाही. 6 किलोमीटर आम्ही शाळेला चालत जायचो. 10वी झाल्यानंतर एका मित्राची सायकल होती, 5 जण एका सायकलवर बसून जायचो. पुढचे गाडी त्याच्यावर दोघं, हँडलवरती 1 जण, कॅबवरती 1 जण आणि सीटवरती 1. 10वी पास झालं त्यावेळी आमच्याकडे शिक्षक होते, ते खेडेगावातले विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणार. साधारण निवड झाली आणि ते म्हटले आपण नाईट स्टडी चालू करू. कार्यक्रमाला खूप वेळ झालेली आहे आणि खूप छान सगळेजण बोलतायत. मला ही आठवण झाली की दुसरा मुलगा आणखी वेगळी आठवण सांगतो, मुलगी आणखी वेगळी आठवण सांगते. आणि खूप असं मला माझ्या शाळेचं स्नेह मेळावा झाला होता. 81ची माझी बॅच आणि 40 वर्षांनी आम्ही एकत्र आलो. तेव्हा म्हणजे सगळ्यांनी पांढरे केसचे काळे केस करून आले होते, झालेलं नाहीये. त्यामुळे हे छान वाटते बघायला. अजून सगळेजण इतके मोठे नाही आहात. आणि त्या मेळाव्याची आठवण झाली. मुलींना खरं कठीण असतं, कारण मी पण तिथून आले होते. तर आता पुण्यातच स्थायिक झाल्यामुळे त्या गावी इतका संबंध येत नाही मुलींचा माहेरच्या गावीचा. माझं तर ते माहेर पण होतं, नोकरीनिमित्त तिथं राहत होते. पलीकडे समोर बाई दिसत नाही. एकोणीसशे 99 ते 2000 या वर्षात इयत्ता 10वीत शिकणाऱ्या 4 वर्गातल्या विद्यार्थ्यांनी आज बोपोडीच्या शाळेत गेट टुगेदर केलं.
4 वर्गातले विद्यार्थी ज्यावेळी शाळेत असताना दिसत होते त्यापेक्षा खूपच वेगळे, अनुभवी आणि जबाबदार नागरिक झालेले दिसलं. बरेचसे चांगल्या पोस्टवरती चांगल्या ठिकाणी काम करतायत. आम्हालाही आनंद झाला. एकूणच असे कार्यक्रम वरचेवर व्हावेत आणि विद्यार्थ्यांनी शिक्षकांना एकत्र करण्यापेक्षा सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र यावं आणि विद्यार्थ्यांच्या मधलं गेट टुगेदर व्हावं अशी अपेक्षा मी व्यक्त करतो. मी रंजना टंगसाळे. मी या शाळेमध्ये इंग्लिश आणि हिंदी हे 2 विषय शिकवले. विद्यार्थ्यांनी आजचा सोहळा अतिशय उत्तम रीतीने इथे आयोजित केलेला आहे. आम्हा सर्व शिक्षकांसाठी अतिशय अभिमानास्पद अशा पदावर ते गेलेले आहेत, याचा आम्हाला खूप अभिमान आहे. धन्यवाद. मी वाक्सर. आज 1999-2000 बॅचचं गेट टुगेदरसाठी या ठिकाणी सर्व विद्यार्थी या ठिकाणी आलेले होते. 25 वर्षानंतर सर्व विद्यार्थी या ठिकाणी गोळा झाले. याचं श्रेय अमित मुरकुटे, गुणवंत पवार यासारख्या टीमला आहे. यांनी खरोखरच अतिशय चांगलं नियोजन कार्यक्रमाचं केलेलं आहे आणि त्या बॅचच्या सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी शिक्षक वृंदाच्या वतीनं मी त्या ठिकाणी शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार, मी विठ्ठल गजानन पोळे. 99-2000 बॅचच्या वार्षिक गेट टुगेदरला आम्ही सर्व जमलेलो आहोत. सर्वांचं छान नियोजन झालं. शिक्षकांचं पुन्हा एकदा अमूल्य असं मार्गदर्शन मिळालेलं आहे आम्हाला. आम्ही सर्व मित्रमंडळी ह्या दिवसाची खूप दिवसांनी आतुरतेने वाट बघत होतो. तो दिवस आज शेवट आला आणि आज आम्हाला याचं जाणवलं की कळी पुण्यपत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा ज्ञानदेव मायबापा या उपमेतून आम्ही जी मुलं आज संस्कारामुळे आणि चांगल्या गुरुजनांच्या मार्गदर्शनामुळे वाढलो. गुरुजनांचं पुन्हा एकदा खूप असं मोलाचं मार्गदर्शन मिळालं. हा कार्यक्रम खूप छान पद्धतीने आपल्या सर्व मित्रमंडळींनी नियोजन केलं आणि त्यामुळे कार्यक्रम छान झाला. सर्वांचे मनपूर्वक आभार. असेच आपले ऋणबंध जपूया. मी रजनी करणे. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन प्रशालेमध्ये मी 1984 ते 2008 सालापर्यंत सहाय्यक शिक्षिका म्हणून कार्यरत होते. आज 17 ऑगस्ट 2025 रोजी बॅच 1999-2000 या बॅचने विद्यार्थी मेळावा आयोजित केलेला होता. आम्हा सर्व शिक्षकांना आमंत्रित केलेले होते. त्याबद्दल मी त्या विद्यार्थ्यांचे धन्यवाद मानते. आज आम्ही सर्व माजी शिक्षक आणि सर्व विद्यार्थी या ठिकाणी जमलो होतो. अतिशय अप्रतिम कार्यक्रम झाला आणि विद्यार्थ्यांचं प्रेम आम्ही कधीही विसरू शकत नाही. मी इंदू राजाराम बिराजदार. आजच्या कार्यक्रमाला मी ते उपस्थित होते. माझे सर्व विद्यार्थी म्हणजे माझे क्लासमेट, माझे सर्व शिक्षक, माजी शिक्षक सर्वजण आले होते. मला ह्या कार्यक्रमामध्ये आल्यानंतर मला इतका आनंद झालेला आहे. खूप 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 काही अशा गोष्टी झाल्या, खूप काही आठवणी ताज्या झाल्या आणि हा क्षण जो होता खूप बहुमूल्य होता आणि मी आली आहे इथं हे माझं सौभाग्य आहे. कीर्ती जाधव. मी बोपोडीतच राहायला होते आणि आता मी पिंपरी चिंचवडमध्ये आहे. या शाळेच्या आठवणींबद्दल एकच मला सांगायचं आहे की या शाळेने खूप काही शिकवलं आहे आम्हाला आणि जे काही आम्ही घडलो आहे ते या शाळेमुळे आणि या शिक्षकांमुळे. त्यामुळे मी सगळ्या शिक्षकांचे खूप 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 आभारी आहे. नमस्कार. आज इयत्ता 10वी 1999-2000 बॅचचा गेट टुगेदर होता. या कार्यक्रमासाठी त्या शाळेत आम्हाला शिकवणारे सर्व शिक्षक आज या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्याचबरोबर मोठ्या संख्येने माजी विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रम एकदम उत्तमपणे पार पडला आणि या कार्यक्रमाला सर्व लोक उपस्थित असल्यामुळं मी सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. मित्रांनो, अशाच प्रकारच्या बातम्यांना अपडेट तुम्ही आमच्या बातमी.in या न्यूज चॅनलवर बघू शकणार आहात. आमचं बातमी.in हे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.